नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता विषयातील सांकेतिक भाषा हा घटक अभ्यासणार आहोत आणि या घटकावर स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात त्या क्वेश्चनचा आपण सराव करणार आहोत। आणि हे क्वेश्चन सोडवताना आपण कोणती ट्रिक वापरली पाहिजे, कोणत्या ठिकाणी कोणतं लॉजिक वापरलं पाहिजे हे देखील मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या घटकाकडे। सांकेतिक भाषा म्हणजे काय, तर या सांकेतिक भाषेमध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर केला जातो। अक्षरांसाठी अक्षरे वापरली जातात किंवा अक्षरांसाठी अंक वापरले जातात। अक्षरांसाठी अक्षरे वापरली जातात, अक्षरांसाठी अंक वापरले जातात किंवा अक्षरांसाठी चिन्हे वापरली जातात। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अक्षरांसाठी अक्षरे, अक्षरांसाठी अंक आणि अक्षरांसाठी चिन्हे वापरलेले क्वेश्चन सोडवणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत हवालदार हा शब्द 52401 असा लिहिला जातो आणि महाजाल हा शब्द 6394 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत हाल हवाल हा शब्द कसा लिहाल? बघा इथं काय काय माहिती दिलेली आहे। हवालदार हा शब्द 52401 असा लिहिला जातो, मग आपण हवालदार हा शब्द इथं लिहून घेऊया। हवालदार हा शब्द 52401 म्हणजे इथं ह साठी 5 वापरला आहे, वा साठी 2, ल साठी 4, दा साठी 0 आणि र साठी 1 वापरलेला आहे। बघा ह साठी 5, आपण ह च्या खाली 5 लिहूया। वा साठी आहे 2 म्हणून वाच्या खाली 2 लिहिले। ल साठी आहे 4 म्हणून ल च्या खाली 4 लिहिले। दा साठी आहे 0 म्हणून दा च्या खाली 0 लिहिला आणि र साठी आहे 1 म्हणून र च्या खाली 1 लिहिला। आता बघा महाजाल हा शब्द 6394 असा लिहितात, तो पण आपण इथं लिहून घेऊया। महाजाल, म साठी आहे 6, ह साठी हा साठी आहे 3, हा साठी 3 वापरला आहे इथं। जा साठी आहे 9 आणि ल साठी आहे 4 आणि आपल्याला काय विचारले, हाल हवाल हा शब्द कसा लिहाल? हाल हवाल, मग हा साठी काय वापरला आहे? बघा हा साठी 3 हा अंक वापरला आहे म्हणून आपण 3 लिहूया। ल साठी कोणता अंक आहे? बघा ल साठी आहे 4 हा अंक म्हणून ल च्या खाली 4 लिहूया। ह साठी कोणता अंक वापरला आहे? तर ह साठी 5 हा अंक वापरला आहे म्हणून ह च्या खाली 5 लिहूया। वा साठी कोणता अंक वापरला आहे? बघा वा साठी 2 हा अंक वापरला आहे म्हणून वा च्या खाली 2 लिहूया आणि ल साठी 4 हा अंक वापरला आहे म्हणून ल च्या खाली 4 लिहूया। बघा आपण हवालदार, महाजाल हे शब्द लिहून घेतले आणि त्यांच्यासाठी कोणते अंक वापरले ते त्याच्या खाली लिहिलं आणि मग त्यावरून हाल हवाल हा शब्द अशा प्रकारे लिहिला जातो। हाल हवाल 34524 असा लिहिला जातो। आता इथं संख्या वाचणं अपेक्षित नाहीये, फक्त त्या अक्षरांसाठी कोणते अंक आहेत हेच फक्त इथं इम्पॉर्टंट आहे। तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। एका सांकेतिक भाषेत सरसर हा शब्द 4747 असा लिहितात, बडबड हा शब्द 3939 असा लिहिला जातो आणि जळजळ हा शब्द 2121 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत बरळ हा शब्द कसा लिहाल? आपण पाहूया। आता इथं आपल्याला बरळ, मग आपण ब साठी पाहू। इथं ब साठी आहे 3, ड साठी आहे 9
आपल्याला फक्त बचं पाहिजे, पण आपल्याला सगळं समजणं गरजेचं आहे म्हणून सगळं सांगते. ब साठी आहे 3 आणि ड साठी आहे 9. पुन्हा इथं ब साठी 3 आणि ड साठी 9 असं आहे. मग ब साठी कोणता आहे? ब साठी 3 हा अंक आहे. आता इथं सरसर मध्ये पाहूया. स साठी आहे 4 आणि र साठी आहे 7. स साठी 4, र साठी 7. पुन्हा स साठी 4, र साठी 7. स साठी 4 आणि र साठी आहे 7. आणि इथं ड साठी 9. आणि जळजळ मध्ये बघा, ज साठी आहे 2 आणि ळ साठी आहे 1. ज साठी 2 आणि ळ साठी 1. पुन्हा पुढे ज साठी 2 आणि ळ साठी 1 आहे. आणि आपल्याला बरळ हा शब्द कसा लिहिता येईल ते विचारलेला आहे. ब साठी आहे 3 म्हणून ब च्या खाली 3 लिहिले. र साठी आहे 7 म्हणून र च्या खाली 7 लिहिले. आणि ळ साठी आहे 1 म्हणून ळ च्या खाली 1 लिहिला. तर बरळ हा शब्द कसा लिहितात? 3, 7, 1 असा लिहितात. एका सांकेतिक भाषेत इन हा शब्द HM असा लिहितात. टू हा शब्द SN असा लिहितात. आणि MUD मड हा शब्द LTC असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत BED कसं लिहाल हे आपल्याला विचारलेलं आहे. इथं बघा, अक्षरांसाठी अक्षरे वापरले आहेत. मागच्या उदाहरणांमध्ये अक्षरांसाठी अंक वापरले होते. आता आपण पाहूया या IN म्हणजे इन वरून HM कसं आलं. आता या आयचा आणि Hचा काय संबंध आहे? इथं बघा, मी ABCD Z पर्यंत लिहिले आहे. आय वरून H कसे आले ते आपण पाहूया. आय कुठे? आय इथं आहे, H आयच्या मागे आहे. म्हणजे आयच्या मागचं अक्षर घेतलेलं आहे. इथं आयच्या मागचं अक्षर आहे H. तसंच आपण Nचं पाहू, तसंच आहे का? इथं आहे N आणि Nच्या मागे आहे M. इथं सुद्धा N हे अक्षर याच्या मागचा घेतलेला आहे अक्षर M. आयच्या मागचा अक्षर आहे H आणि Nच्या मागचा अक्षर आहे M. तसंच इथं पाहूया, Tच्या मागचा अक्षर S आहे का? इथं आहे T आणि Tच्या मागे आहे S. आणि Oच्या मागे N आहे का? बघा, Oच्या मागे N आहे. म्हणजे इथं देखील तेच लॉजिक वापरलं आहे. आता इथं पाहूया, Mच्या मागे L आहे का? बघूया आपण. इथं आहे M आणि Mच्या मागे आहे L. Uच्या मागे T आहे का? बघा, Uच्या मागे T आहे. आणि Dच्या मागचा अल्फाबेट आहे C. बघा, इथं Dच्या मागे C आहे. म्हणजे इथं कोणतं लॉजिक वापरलं आहे? तर जे काही अक्षरे दिलेले आहेत त्या अक्षरांची मागचे अक्षरे घेतलेले आहेत. मग आता इथं Bच्या मागचं कोणतं अल्फाबेट आहे? कोणतं अक्षर आहे? Bच्या मागे आहे A म्हणून इथं B वरून A आला. तर Eच्या मागं बघूया काय आहे. Eच्या मागं आहे D म्हणून इथं E साठी D घेऊया. आणि इथं बघा D आहे. मग Dच्या मागं कोणता अल्फाबेट आहे? कोणतं अक्षर आहे? तर Dच्या मागचं अक्षर आहे C. अशा प्रकारे BED हा शब्द ADC असा लिहिला जातो. इथं काय लॉजिक वापरलं आहे? तर जी काय अक्षरे आहेत, आयच्या मागचा अक्षर आहे H, Nच्या मागचा अक्षर आहे M, या अक्षरांच्या मागची अक्षरे वापरलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत पर हा शब्द फल असा लिहितात, कल हा शब्द खव असा लिहितात, बळ हा शब्द भक्ष असा लिहितात, तर सय हा शब्द कसा लिहाल? आता इथं पहा, पर आणि फल या दोन शब्दांचा काय संबंध आहे? या पचा आणि फचा काय संबंध आहे ते आपण शोधूया.
या र चा आणि ल चा काय संबंध आहे? इथं बघा मी मराठी वर्णमाला लिहून घेतलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इंग्रजी वर्णमाला, मराठी वर्णमाला ज्ञात असणं गरजेचं आहे. बघा प आणि फ कुठे आहे? प च्या पुढे फ आहे. प च्या पुढचा अक्षर आहे फ, म्हणजे पुढचा अक्षर घेतलेला आहे. आता र आणि ल चा काय संबंध आहे? बघा र च्या पुढचा अक्षर आहे ल, म्हणजे पुढचा अक्षर घेतलेला आहे. प च्या पुढचा अक्षर फ आणि र च्या पुढचा अक्षर ल. आता हेच लॉजिक इथं लागू पडते का ते आपण पाहूया. क आणि ख, बघा क च्या पुढचं अक्षर आहे ख आणि ल आणि व पाहूया. बघा ल च्या पुढचं अक्षर आहे व, म्हणजे इथं सुद्धा तेच लॉजिक लागू पडतं. आता इथे पाहूया. ब च्या पुढचं अक्षर भ आहे का? ब च्या पुढचं अक्षर भ आहे आणि ळ च्या पुढचं अक्षर आहे क्ष, म्हणजे इथं सुद्धा तेच लॉजिक लागू पडतं. मग आता स हा शब्द कसा लिहायचा? स हा शब्द सुद्धा अशाच प्रकारे लिहायचा आहे. स च्या पुढचं अक्षर घ्यायचं. स च्या पुढचं मूळाक्षर आहे ह, म्हणून स साठी काय येईल? तर ह येईल. आणि य च्या पुढचं अक्षर आहे, य च्या पुढचं अक्षर आहे र, म्हणून य साठी आहे र. म्हणजे सय हा शब्द कसा लिहितात? तर ह र असा लिहितात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत मदन हा शब्द 417 असा लिहितात, सदन हा शब्द 197 असा लिहितात आणि वमन हा शब्द 341 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत वसन हा शब्द कसा लिहाल? आणि इथं अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. मागे आपण जे एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये अक्षरे व अंकांचा क्रम हा सारखाच होता, परंतु इथं अक्षरे व अंकांचा क्रम सारखाच नाही. म्हणजे म साठी 4, द साठी 1, न साठी 7 असा असलच असं नाही. इथं बघा काही अक्षरे सारखी दिलेली आहेत आणि इकडं काही अंक सारखे दिलेले आहेत. मग कोणते अक्षरे सारखे आहेत आणि इकडं कोणते अंक सारखे आहेत हे याचं निरीक्षण करून आपल्याला कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक आहे हे शोधून काढायचं आहे. मग आपल्याला वसन हा शब्द लिहिता येईल. इथं बघा या तीनही शब्दांमध्ये न हे अक्षर कॉमन आहे. आता इथं या संख्यांमध्ये पाहूया कोणता अंक कॉमन आहे. इथं बघा इथं 1 आहे, इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे न साठी 1 हा अंक आहे. इथं 3 शब्दांमध्ये न हे अक्षर सारखंच आहे आणि इथं या 3 संख्यांमध्ये 1 हा अंक सारखाच आहे, म्हणून न साठी 1 हा अंक आहे. आता पाहूया अजून कोणते अक्षरे सारखे आहेत. बघा इथं द आहे, इथे द आहे. मग आता ह्या 2 संख्यांमध्ये पाहूया कोणते अंक समान आहेत. इथं 7 आहेत, इथं 7 आहेत, म्हणजे द साठी 7 हा अंक आहे. द साठी 7 हा अंक आहे. आता बघा इथे म आहे, इथे म आहे, इथं म, इथं म आणि ह्या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये इथं 4 आहे, इथं 4 आहे, म्हणजे म साठी 4 हा अंक आहे. आता इथं स राहिलाय, स साठी आहे 9. इथं स हे अक्षर राहिले आणि इथं 9 हा अंक राहिलाय, म्हणून स साठी आहे 9. स साठी कोणता अंक आहे? 9 हा अंक आहे. आणि इथं व हे अक्षर राहिले आणि या संख्येमध्ये 3 हा अंक राहिलाय, म्हणून व साठी आहे 3 हा अंक. आता आपण वसन हा शब्द लिहूया. व साठी 3 हा अंक आहे, म्हणून व च्या खाली 3 लिहिले. स साठी बघा काय आहे, स साठी 9 हा अंक आहे, म्हणून स साठी 9 लिहिले. आणि न साठी 1 हा अंक आहे, म्हणून न च्या खाली 1 लिहिला. तर अशा प्रकारे वसन हा शब्द त्या सांकेतिक भाषेत 391 म्हणजेच 391 असा लिहिला जातो. बघा हा देखील तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत अमिबा हा शब्द 173 असा लिहितात,
मिलन हा शब्द 621 म्हणजे 621 असा लिहितात, तर बाहेर हा शब्द 839 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत बालन हा शब्द कसा लिहाल ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि अक्षरे व अंकांचा क्रम सारखाच असेल असं नाही. बघा आता इथं कोणती अक्षरे सारखे आहेत, कोणते अंक सारखे आहेत ते आपण अगोदर शोधून काढूया. बघा इथे मी आहे, इथे मी आहे. मग या दोन संख्यांमध्ये कोणते अंक कॉमन आहेत? इथं एक आहे आणि इथं एक आहे, म्हणजे या दोन्ही संख्यांमध्ये एक अंक कॉमन आहे. आणि इथं मी हा कॉमन आहे, म्हणून मी साठी एक हा अंक आहे. आता अजून कोणते अक्षरे सारखे आहेत का? इथे बा आहे आणि इथं सुद्धा बा आहे. मग पहिल्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये कोणता अंक कॉमन आहे? बघा इथं 3 आहे आणि इथं 3 आहे, म्हणजे बा साठी आहे 3. बा साठी कोणता अंक आहे? 3 हा अंक आहे. आता हा उरलेला 7 हा अंक अ साठी आहे, परंतु इथं आपल्याला अ विचारलेलं नाहीये, म्हणून आपण आपल्याला जेवढं विचारलंय तेवढंच पाहूया. आता इथं ल न खाली ल न कुठं आहे का? नाही. म्हणजे आता ल साठी 6 घ्यायचा का 2 घ्यायचा, किंवा न साठी 2 घ्यायचा का 6 घ्यायचा, एक्झॅक्ट आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून आपण ल साठी 6 किंवा 2 दोन्हीपैकी एक आहे असं कन्सिडर करूया. आणि न साठी 2 किंवा 6 या दोन्हीपैकी एक अंक आहे असं कन्सिडर करूया. आणि इथं हेर साठी सुद्धा हे साठी 8 किंवा 9 आणि र साठी 9 किंवा 8 असं असू शकतं, परंतु हेरचा इथं काहीच संबंध नाही. आपल्याला फक्त आपला आन्सर काढायचा आहे. बघा बा साठी कोणतं आहे? बा साठी 3 हा अंक आहे. आणि ल साठी 6 किंवा 2 आणि न साठी 2 किंवा 6. आणि ऑप्शनमध्ये आपण ऑप्शनचं निरीक्षण करायचं आणि त्यानुसार आन्सर लिहायचं. इथं बघा आपलं उत्तर एकतर 3 6 2 किंवा 3 2 6 असं असेल. 3 6 2 इथं ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. 3 6 2 म्हणून ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. बालन हा शब्द कसा लिहितात? बालन हा शब्द 3 6 2 असा लिहितात. आणि हे जर ऑप्शन मध्ये नसतं 3 2 6 असतं तरी सुद्धा हे बरोबर असतं. 3 2 6 हे सुद्धा बरोबर असतं उत्तर. मग बालन हा शब्द कसा लिहितात? 3 6 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द चौकोन वर्तुळ वर्तुळात डॉट असा लिहितात. नमक हा शब्द वर्तुळ वर्तुळात डॉट चौकोनात डॉट असा लिहितात. आणि कलय हा शब्द त्रिकोण वर्तुळ चौकोन असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत यमन हा शब्द कसा लिहाल? आणि इथं बघा अक्षरांसाठी चिन्हे वापरलेली आहेत. मग आता आपण याच्यामध्ये इथं अक्षरे आणि चिन्हांचा क्रम सारखाच असेल असं नाही. मागचे एक्झाम्पल आपण जसे सोडवले होते तसंच हे सोडवायचं आहे. इथे बघा या 3 शब्दांमध्ये कोणती अक्षरे कॉमन आहेत ते आपण पाहूया. बघा इथं क आहे, इथे क आहे आणि इथं सुद्धा क आहे. मग ह्या तिघांमध्ये कोणतं कॉमन आहे? बघा इथं वर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे आणि इथं वर्तुळ आहे. म्हणजे क साठी काय आहे? क साठी वर्तुळ आहे. आता बघा अजून कोणती अक्षरे सारखे आहेत? इथं म आहे, इथं म आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये कोणतं कॉमन आहे ते आपण पाहूया. बघा इथं हे वर्तुळामध्ये डॉट आणि इथं वर्तुळामध्ये डॉट हे कॉमन आहे. म्हणजे म साठी आहे साठी आहे वर्तुळामध्ये डॉट हे चिन्ह आहे. आता इथं ल उरलाय. ल साठी आहे चौकोन. ल साठी काय आहे? तर चौकोन आहे. आणि इथं न उरलाय. मग न साठी इथं बघा काय उरलंय? चौकोनात डॉट. म्हणजे न साठी चौकोन आणि या चौकोनामध्ये डॉट आहे. आता इथं ल आहे, इथं ल आहे. ल साठी आहे चौकोन
ल साठी आहे चौकोन, ल साठी चौकोन आपण लिहिलंय. आता इथं य उरलाय, मग य साठी आहे त्रिकोण, य साठी त्रिकोण आहे. आता आपल्याला यमन हा शब्द लिहायचा आहे. बघा, य साठी आहे त्रिकोण, म्हणून यच्या खाली आपण त्रिकोण इथं काढला. म साठी आहे इथं वर्तुळ आणि वर्तुळामध्ये डॉट, आणि न साठी आहे चौकोन आणि चौकोनामध्ये डॉट आहे. म्हणजे यमन हा शब्द कसा लिहितात, तर असा, त्रिकोण, वर्तुळामध्ये डॉट आणि चौकोनामध्ये डॉट. आता हा ऑप्शन इथं आहे का आपण पाहूया. त्रिकोण, वर्तुळामध्ये डॉट आणि चौकोनामध्ये डॉट. तर लास्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्हे दिलेली आहेत. इथं बघा, या अक्षरांसाठी ही चिन्हे दिलेली आहेत आणि भारतीय हा शब्द कसा लिहिला जाईल या सांकेतिक भाषेत हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि इथं अक्षरे व चिन्हांचा क्रम सारखाच आहे. आता बघा, इथं भ साठी आहे हे वर्तुळ आणि कानासाठी काय आहे, कानासाठी भरीव वर्तुळ आहे. भ साठी आहे वर्तुळ आणि कानासाठी आहे भरीव वर्तुळ, म्हणून भा साठी वर्तुळ आणि भरीव वर्तुळ. आणि र साठी आहे त्रिकोण, र साठी आहे त्रिकोण. आणि त साठी आहे चौकोन, त साठी आहे चौकोन. आणि इथं बघा, तला दुसरी वेलांटी आहे म्हणजे इकार आहे इथं. मग इकारासाठी म्हणजे दुसऱ्या वेलांटीसाठी भरीव त्रिकोण आहे, भरीव त्रिकोण. तर अशा प्रकारे भारतीय हा शब्द लिहितात. बघा, भ साठी आहे वर्तुळ आणि काना, इथं भला काना आहे, कानासाठी हे भरीव वर्तुळ आहे, म्हणून इथं भरीव वर्तुळ कानासाठी दिलं. भा झाला, हे भा साठी आहे भा. आणि र साठी आहे त्रिकोण, त साठी आहे चौकोन आणि दुसऱ्या वेलांटीसाठी म्हणजे इकारासाठी आहे हा भरीव त्रिकोण. तर अशा प्रकारे भारतीय हा शब्द असा लिहितात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा या घटकावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेश्चनचा सराव केलेला आहे. आणि हे क्वेश्चन सोडवताना कोणती ट्रिक वापरायची हे देखील मी आपल्याला शिकवलं आहे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.